यानंतर बातमीपत्रामध्ये पावसासंदर्भातल्या काही बातम्या जाणून घेऊयात। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेत आणि अशातच पालिकेची यंत्रणा गायब असल्याचं पाहायला मिळालं। नागरिकांच्या मदतीसाठी स्पायडरमॅन रस्त्यावर अवतरला। मंठा तालुक्यातील तळणी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे, त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलेलं। पण सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुंबईकरांनी पावसाचा आनंद घ्यायला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये गर्दी केलेली। दापोलीमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि संततधार पावसामुळे संपूर्ण दापोली शहर जलमय झाले। जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। मावळ तालुक्यातील केजुबाई बंधारा तुडुंब भरलेला आहे आणि या मंदिराच्या बाजूने आणि पायऱ्यांवर पाण्याचा अगदी वेगवान प्रवाह पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यामध्ये कुंडलिका नदीच्या पुरामध्ये अडकलेल्यांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली। रेल्वे मार्गावर अडकलेल्यांसह 125 पेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळलं। पार्किंगमधील 3 गाड्यांचं नुकसान याच्यात झालं। सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही। मुसळधार पावसामुळे गोंदियातील भुयारी मार्ग पाण्याखाली गेलाय। मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला उलटलं। राजापूर तालुक्यातील राजवाडी इथे पुलाची दुरवस्था झालेली आहे। गेल्या 3 दिवसापासून एसटी वाहतूक सुद्धा बंद आहे। प्रवाशांचे हाल होतात। श्रीवर्धनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। वेळास गावातील एका घराचे पत्रे उडालेत। घटनेत सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही। महाडच्या सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे रायगडमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। महाड शहर आणि परिसराला पुराचा धोका निर्माण झालाय। चिपळूणमधील वशिष्ठ नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। नदीची पातळी वाढतीये, त्यामुळे चिपळूण शहरातील बाजारपेठेत सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये होतंय। गोंदियामध्ये आमगाव इथे सिद्धार्थनगर, रेणुकानगर आणि द्वारकानगरमध्ये पाणी शिरलं। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं जीवनावश्यक साहित्याचं मोठं नुकसान झालं। कुर्ल्याच्या नौपाडे भागामध्ये झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला। वृद्धाच्या मृत्यूनंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। महापौर उपमहापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। वसई विरारला मुसळधार पावसानं झोडपलंय। सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। काही ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय, त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत। मुंबई पूर्व उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। विक्रोळी पोलीस ठाण्याकडे जाणारा पूर्ण मार्ग जलमय झाला आणि या पाण्यामध्ये अनेक वाहनं बंद पडली होती। रत्नागिरीमध्ये गुहागरमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी घरांचं नुकसान झालंय। रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागोठणे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। साताऱ्यामध्ये मागील 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। ठोसेघर धबधबा पाहायला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं आगमन उशिरानं झालंय। खरीप पेरण्यांवर मोठा परिणाम झालाय। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी या पेरणीच्या कामांना वेग दिलेला आहे। नवी मुंबईमधील घणसोलीत वादळी वाऱ्यानं पत्रे उडाले।
बांधकामावर प्रकल्पाच्या परिसरातील लोखंडी पत्रे कोसळलेत. पत्रे पडल्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय. उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अतिवृष्टीमुळे न्हावाशेवा पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरले आणि पोलिसांना कार्यालयाचं कामकाज सोडून पाणी बाहेर काढण्याचंच काम करावं लागलंय. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला. तालुक्यातील गोळेगाव, गोंदेगाव, वाहेगाव, दहेगाव आणि भरवस या परिसरामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक दिवसापासून पाऊस नव्हता, त्यामुळे खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्या शेवटी आता मार्गी लागल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये तुळशी घाटात दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे वाहतूक पूर्णपणे बंद केली गेली आहे. रत्नागिरीमधील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शहरातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. बाजारपेठेत सुद्धा पाणी शिरलंय. पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूणमध्ये मोठा पूर येण्याची शक्यता आहे. रायगडच्या रोह्यामध्ये पुराचं पाणी शिरलंय. घरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झालेत. पुण्याहून कोकणाला जोडणाऱ्या भोर महाड मार्गावर दरड कोसळली. सुदैवानं कुठली जीवितहानी याच्यात झाली नाही. दरड कोसळण्याचं प्रमाण वाढल्यामुळे प्रवास करताना वाहनधारकांनी काळजी घ्यावी अशी सूचना प्रशासनाकडून दिली गेली आहे. खोपोली शहरातील सुभाषनगर भागामध्ये दरड कोसळली. नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्यात आलेलं आहे.